गेल्या काही दिवसापासून एक चर्चा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाची युती पुन्हा एकदा पाहावयास मिळेल अशा पद्धतीची चर्चा आहेत. काय सांगा? वर युती आहे. याचा स्थानिक स्वराज्य संस्थेला आपण होणार नाही असं म्हटलं होतं. प्रस्ताव आला आणि योग्य प्रस्ताव झाला तर निश्चित बसवा लागेल. आमच्याकडून युती तुटणार नाही, पण याचा अर्थ आमची तयारी नाही असं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवारसाहेब, प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब, माजी मंत्री आदरणीय नवाब मलिक साहेब यांच्यासह अनेक मान्यवर देगलूरमध्ये आमच्या काही सहकार्यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने येत आहे. मी आता हेलिपॅडकडे जाऊन आलो, सभेची पण पाहणी करतो. अतिशय व्यवस्थितपणानं सगळं काम चालू आहे आणि अतिशय मोठी सभा होईल. आमच्या ज्या सभा झाल्यात त्याचं विक्रम आम्हीच मोडेल एवढी मोठी सभा होईल असं पद्धतीचं नियोजन तिथं आमची सगळी स्थानिक नेते मंडळी करतो. अजून थोडंसं काम झालेलं नाही, काम होईल ना. कसं आहे, 4 दिवस सुट्ट्या होत्या आणि ते आपल्याला पण माहिती आहे, परंतु असं काही फार मोठं नाही. डिपार्टमेंटच्या मनामध्ये आल्यावर 5-6 तासामध्ये सगळं तर पावसाचा पण अंदाज भरपूर जातो. निसर्ग आहे शेवटी. बघा, त्याच्या पुढे कोणाचं चालते. आपण मागे बघितलं की आपल्याकडे अतिवृष्टी झाली आणि 6 तासामध्ये होत्याचं नव्हतं करून टाकलं. म्हणजे महिन्यात पाऊस पडायचा 6 तासात जर पडला काय, पण शेवटी निसर्ग आम्हाला साथ देईल असं वाटते. शेवटी निसर्ग आहे. किती वेळ देगलूरसाठी दादा या ठिकाणी येणार? पूर्ण वेळ कार्यकर्त्यांचा प्रवेश, कार्यकर्त्यांच्या मार्फत सत्कार, मान्यवरांचं मार्गदर्शन, सगळ्या कार्यक्रमाला दादा निवांत वेळ देतील. मला वाटते साधारणतः एक 2.5-3 तास देगलूरमध्ये दादा ना. तर किती जणांचा पुढचे प्रवेश, अजून पुढचे प्रवेश वाढणार आहेत का? अजून चर्चा कोणासोबत तुमचं बोलणं वगैरे होते? काय माझे नगरसेवक असतील, आधी कोण संपर्क आहे? एकतर काय, शेवटपर्यंत प्रयत्न करणं हे आमचं काम आहे. मला असं वाटतं की त्याला प्रतिसाद पण मिळेल, लोकांचं परिवर्तन होते. की समाजवादी विचारसरणीचा पक्ष म्हणून आदरणीय दादाकडे सगळेजण बघत आहेत आणि एक पर्याय सापडला लोकांना. आता यापूर्वी आमचे मुस्लिम बांधव भगिनी, दलित बांधव भगिनी, बहुजन समाज विचार करत होते आणि बाकीच्या पक्षाला जातीचे लेबल आहे. पण दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी सर्व जाती धर्माला घेऊन चालणारी आहे, त्यामुळे संख्या वाढेल असं मला वाटतं. तर शेवटचा प्रश्न, संतानकर, रामदास पाटील संतानकर ते कालच काँग्रेसमध्ये पक्षाकडे प्राथमिक स्वरूपात झालेले आहे. नेमकं त्यांचं काय कारण होतं आणि त्यांनी तिकडे पक्षामध्ये असताना त्यांनी सत्तेमध्ये असलेला पक्ष त्यांनी सोडून त्यांनी दुसऱ्या काँग्रेस पक्षामध्ये पक्ष? कोणाला लोकशाहीमध्ये कोणाला कुठं आवाज घ्यायचा त्यांचा अधिकार आहे. पण ते मला येऊन स्वतः भेटले, त्याने मला सांगितलं की आमचा प्रवेश वगैरे काही झालेला नाही आणि मी भेटायला गेल्यामुळं माननीय खासदार महोदयांनी माझा सत्कार केला. शेवटी माझ्या पक्षाचा पदाधिकारी आहे, मी विश्वास मला ठेवाच लागेल, पण निर्णय त्यांना घ्यायचे. सर, 25 तारखेला पद्मवार सावकार यांचं जे प्रवेश आहे त्या प्रवेशाने राष्ट्रवादीला बळ मिळेल, काय चेंजेस होतील? राष्ट्रवादीला बळ मिळेलच म्हणून आम्ही विनंती केली दादांना येण्याची. आता त्यापूर्वी अंकुश देसाई आमच्याकडे आले, बळ मिळालं होतं ना, मिळतंच ना. तसं जी एवढी मंडळी येईल, कोणाची ताकद कमी असेल, कोणाची ताकद जास्त असेल, जास्त आणि कमी ताकदवाले सगळे एकत्र आले तर ताकद वाढेल. नगराध्यक्ष पदासाठी किती जणांची तयारी झालेली आहे आणि किती इच्छुक? आतापर्यंत साधारणतः 250 अर्ज आमच्याकडून गेलेले आहेत. आम्ही जिल्ह्यामध्ये फक्त देगलूरमध्ये तो प्रयोग केला होता अर्ज देण्याचा. आता आम्ही 1-2 दिवसामध्ये सगळ्या तालुक्याचे अर्ज मागवणार तेव्हा कळेल. सर, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ग्रामीण आणि शहरामध्ये सर्वाधिक विजयी मिळेल, काही असं शक्यता वाटते? असं वाटते. मी राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता आहे आणि मी जे काही मी आणि माझे सर्व सहकारी संघटन बांधायचा जो प्रयत्न करतो त्याच्यातून मला अशी आशावाद आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 1चा पक्ष आहे. सर, गेल्या काही दिवसापासून एक चर्चा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाची युती पुन्हा एकदा पाहावयास मिळेल अशा पद्धतीची चर्चा आहेत. काय सांगा? वर युती आहे. याचा स्थानिक स्वराज्य संस्थेला आपण होणार नाही असं म्हटलं होतं.
प्रस्ताव आला आणि योग्य प्रस्ताव झाला तर निश्चित बसवा लागेल. आमच्याकडून युती तुटणार नाही, पण याचा अर्थ आमची तयारी नाही असं नाही. सामाजिक, राजनीतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए EJ TV न्यूज़ लाइव.